आयुष्याच्या सुखद आणि दुःखद वळणावरती वारी भेटते आणि माणसाचं आयुष्य बदलून जातं. तसं या वारीमध्ये अनेक लोकांचं आयुष्य बदलून गेलेलं आहे. आणि म्हणून आई काय म्हणतात, आई काय वारी बदल? अहो ह्या वारीत का एवढा आनंद आहे का काय सांगू, गगनात मातच नाही. हे गगन केवढं आहे एवढं माहीतच नाही. आनंद विठोबारायांनी जो आनंद दिलाय, माऊलीने आनंद दिलाय, हा. आणि मी काय सांगू, आनंद वर्णू किती असं झाले. आणि आम्ही जोडी चालतो, कोण मालक भेटते की माझ्या संग, त्यांना येईना आणि मला तुळस इतका उड्या मारून चालते ना मी तर. हा अथांग जनसागर आणि 5 लाखहून अधिक भाविक आहे तो नीरा नदीच्या तीरावर बसलेला आहे. 200 आणि 400 किलोमीटरचा प्रवास करून येणारे 80 आणि 82च्या उंबरठ्यावरची माणसं, तो मात्र त्यांच्या चेहऱ्यावर एकही थकलेला कुठं चेहरा दिसत नाही. ह्या वारीतली शक्ती आहे, ही वारीची भक्ती आहे. म्हणून जीवनामध्ये वारीला महत्व काय आहे तर ही वारी आयुष्याला वळण देणारी वारी, आयुष्याच्या सुखद आणि दुःखाचं मूल्यमापन करणारी वारी. म्हणून वारीमध्ये येणं गरजेचं आहे. माझ्यावर काका आहेत. काका, वारीबद्दल काय सांगा? वारी म्हणजे आयुष्यातला सर्वापेक्षा मोठा आनंद, त्याला वारी म्हणायचं. तरुणांना काय संदेश द्याल? तरुणांनी जर आता आमच्या ह्या वयाला आम्ही ह्या मार्गात शिरलो, तरुणांनी जर अगोदरपासून जर शिरले तर ती स्वर्गाला त्यांना मुक्ती लवकर मिळणार.